नागपुर में 2 मासूम बच्चियों के लापता होने की सूचना ने पूरे शहर को चिंता में डाल दिया था, लेकिन पुलिस और आम नागरिकों की सतर्कता और सोशल मीडिया की तकनीक ने इन दोनों बच्चियों को सुरक्षित वापस लाने में बड़ी भूमिका निभाई है। नागपुर के नंदनवन पुलिस स्टेशन की सीमा से 2 नन्ही बच्चियों की लापता होने की खबर ने सभी को चौंका दिया था। एक बच्ची मात्र 12 साल की थी और दूसरी सिर्फ 4 साल की थी। जैसे ही ये खबर सामने आई, पूरे शहर की पुलिस फोर्स में आ गई। लगभग 14 थानों के 500 से ज्यादा पुलिसकर्मी मैदान में उतर पड़े। सोशल मीडिया पर जब बच्चों की तस्वीर वायरल हुई तो एक नागरिक ने इन्हें नागपुर रेलवे स्टेशन के पास घूमते देखा और तुरंत पुलिस को सूचना दी। पुलिस ने तत्परता दिखाते हुए महज 5 घंटे में दोनों बच्चियों को प्लेटफॉर्म नंबर 8 से सुरक्षित रेस्क्यू कर लिया। बताया जा रहा है कि 12 वर्षीय बच्ची के परीक्षा का रिजल्ट था और कम नंबर आने के डर से वह तनाव में थी, जिसकी वजह से यह कदम उठाया गया। मी नागपूरच्या त्या सर्व जनतेचे काल ज्यांनी आमच्यासोबत ऑपरेशनमध्ये जवळपास रात्री 10 वाजतापासून तर 12:30-1 वाजेपर्यंत आपला रात्रीचा वेळ सोडून ते आमच्यासोबत फिरले, त्यांनी त्या ग्रुपमध्ये व्हायरल केलं आणि प्रत्येक जागेवर गेलं, तर त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांनी व्हायरल केलं त्या लोकांना जसं जसं माहीत पडलं तशातच एखादा फोन आला की बा अशा मुली मी रात्री 11:30 वाजता 11:30-11:30च्या दरम्यान मी रेल्वे स्टेशनवर पाहिलेल्या आहे। ज्या असे आम्हाला भरपूर फोन आले की मी इथं पाहिल्या आहे, यापूर्वी इथं पाहिल्या। जे फोन आले होते त्या फोनवर जाऊन आमच्या पोलिसांनी प्रत्येक जागेवर पडताळणी केलेली होती। असे 5-6 फोन येऊन गेलेले होते की इथे पाहिले तिथे पाहिले, पण मात्र शेवटी जो फोन आला त्या अनुषंगाने तिथे आम्हाला माहीत पडलं। तिथे रेल्वे बीट मार्शल गणेशपेठच्या तिथे गणेशपेठच्या तिथं अनुप बोराडे आणि श्रीकृष्ण कुंडगे यांनी जाऊन शोध घेतला आणि नंतर ते पोलिसांना मिळाले। या सर्वसाधारण घरच्या मुली आहे। मोठी मुलगी 12 वर्षाची आहे आणि लहान मुलगी 4 वर्षाची आहे। आई वडील मध्यमवर्गीय आहे। ते दोघे बाहेर खाजगी ठिकाणी जॉब करतात। रोजच्या प्रमाणे त्या नंदनवनच्या त्याच्या जवळ असलेल्या साकोरा कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या बगीचात खेळायला गेल्या होत्या। मुली 6 ते 7 खेळायला जातात हे आई वडिलांना माहीत होतं, पण 7:30-8 वाजेपर्यंत परत आले नाही, म्हणून त्यांनी त्या परिसरातील लोकांच्या मदतीने शोध घेणे सुरू केला। 9-9:30च्या जवळपास ही बातमी पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सगळ्या जागेवरून येऊन सगळी माहिती घेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून नागपूर शहरात असलेल्या खाजगी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि सरकारी सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या मुलींचा शोध घेणे सुरू केला। कालच्या याच्यात एक प्रामुख्याने बाब अशी जाणवली की या भागातील लोकांनी भरपूर मदत केली। जिथे जिथे ज्यांच्या घरी सीसीटीव्ही फुटेज होते तिथे आमच्या पोलीसवाल्यांसोबत खाजगी जे इसम होते त्यांनी पण शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि हे शोध मोहीम जवळपास रात्री 12-12:15 वाजेपर्यंत सुरू होती। माझ्या माहितीप्रमाणे जो काल रात्री आम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्यासोबत सक्करदरे डिव्हिजनचे सगळे पी आय म्हणजे त्यात यशवंत चव्हाण, जयवंत चव्हाण, हरीश बोराडे, मुकुंद ठाकरे, राहुल शिरे आणि कमलाकर गड्डीमे क्राईम ब्रँचचे हे सर्व पी आय होते आणि माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब आणि तसंच झोनपूरच्या उपायुक्त रश्मिता राव मॅडम यांचा पदोपदी मार्गदर्शन होतं। यांनी पण मॉनिटर केलं। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की यात कुठं घातपाताचा किंवा अनुचित प्रकार असावा। या मुली जिथे जिथे आम्ही शोधलेल्या आहे किंवा लोकांना विचारपूस करून पाहिलेलं आहे त्या ठिकाणी या मुली स्वतः पायी गेलेल्या आहे। माझ्या माहितीप्रमाणे 6:30-6:45च्या जवळपास त्या बगीचाजवळून जेव्हा निघाल्या 6:30 वाजता, त्याच्यानंतर आम्हाला डायरेक्ट 12 वाजताच्या जवळपास मिळाल्या। म्हणजे मला असं वाटतं की 7 किलोमीटर अंतर त्या मुलींना पार करायला 1.5 तास लागला असेल। तर या पायीच गेल्या, कुठेही गाडीत बसलेल्या नाही किंवा त्यांना कोणीही गाडीत बसवलेलं नाही।